सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून परिवर्तन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. यात आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्ष एकत्र येऊन इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्यासाठी आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष एकत्रितपणे येऊन विविध आंदोलनं आणि लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यात आली होती. पण इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समविचारी पक्ष यांनी एकत्रितपणे येऊन परिवर्तन आघाडीची निर्मिती करून इचलकरंजी महानगरपालिकेच्या 1 ते 16 प्रभागांमध्ये 65 उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली. यावेळी भ्रष्टाचारमुक्त, लोकाभिमुख राजकारण, नागरिकांसाठी स्वच्छ मुबलक पाणी, अत्याधुनिक पद्धतीचं शिक्षण, ट्रॅफिक मुक्त शहर, सुरक्षा आणि सुंदर रस्ते, त्याचबरोबर इचलकरंजी शहरात टिकाऊ रस्त्यांची हमी फक्त घोषणा नाही, काम करून दाखवणार असा अजेंडा परिवर्तन आघाडीनं घेतलाय. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीला शह देण्यासाठी आणि धनदांडग्यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीची स्थापना केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार बैठकीला संदीप देसाई, वसंत कोरवी, यशवंत भंडारे, प्रकाश सुतार, रावसो पाटील, रावसाहेब निर्मळे, हेमंत मणकुद्रे तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.